मुंबईवरून गोव्याच्या दिशेने जाणारी वंदे भारत जी एक्सप्रेस होती ती बंद पडली आणि त्यामुळे कोकण रेल्वेच्या प्रवाशांचे आज अक्षरशः हाल होत आहेत। मोठ्या प्रमाणात आज चाकरमानी आहेत ते कोकणात आलेले आहेत। आंगणेवाडीची जत्रा आहे त्या निमित्ताने हे जे प्रवासी आहेत ते आज कोकणात आलेले आहेत। एकूणच जर बघितलं तर प्रवाशांचे कशा पद्धतीने हाल होत आहेत त्यामुळे 4.5 ते 5 तास ज्या सगळ्या कोकण रेल्वेच्या गाड्या आहेत त्या उशिराने धावत आहेत। प्रवाशांचे हाल झालेले आहेत आणि चाकरमानी मोठ्या प्रमाणात आंगणेवाडीच्या जत्रेसाठी आलेले होते त्यांचे हाल झालेले आहेत। माझ्यासोबत इथे काही प्रवासी आहेत जे वंदे भारतची वाट बघत होते। मला सांगा, वंदे भारत 4:20 इथे येणार होती, मात्र आताच कुठेतरी मडगावला पोहोचली, म्हणजे त्यामुळे खूप उशिराने येणार आहे। काय तुम्हाला कल्पना दिली आहे कोकण? खऱ्या अर्थानं कोकणी माणसाच्या छळच आखायचं या सरकारने ठरवलं आहे। कारण परवा येताना तत्काळमध्ये आम्ही तिकीट काढून आलो का, तर येताना जवळजवळ 14 तास लोकांना लागले। त्यानंतर तत्काळ तिकीट काढल्यानंतर सुद्धा येताना ट्रेन 1.25 तास लेट होती। त्यानंतर आज 4:20चा कणकवलीचा टाईम होता। कणकवलीचा टाईम असताना देखील आत्ता कळतं आहे की 4:15 वाजता ट्रेन मडगावला पोचली आहे। ते सुद्धा कुठलीही इथे कल्पना नाही। या ठिकाणी प्रतीक्षालय जे होतं ते फक्त नावापुरतं ठेवलेलं आहे। आतमध्ये प्रचंड गलिच्छ वास आहे। आत्ता आमच्या सांगण्याने तक्रार दिली तेव्हा त्यांनी क्लीनर पाठवला। आत्ता लोकांसाठी ते प्रतीक्षालय ओपन करून दिलं। म्हणजे सगळ्या बाजूने कोकणी माणसांच्या फक्त यातना सहन करायच्या आणि दरवर्षी फक्त बोंबा मारत बसायचं। सरकार त्याच्यावर कुठलीही उपाययोजना करणार नाही। ग्रांटेड धरलेलं आहे कोकणी माणसाला, असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतंय। आपण जत्रेसाठी आलेला होतात आणि आता जाताना उशिरा होते। किती उशिराने ही वंदे भारत इथे येऊ शकते? गेले 22 वर्ष आम्ही सातत्याने या यात्रेसाठी येतो। दरवर्षी प्रयत्न असतो देवीच्या चरणी कसंही करून माथा टेकत येणं। आज जवळजवळ आम्ही सकाळी 2:30 वाजता उठून दर्शन घेऊन 4:20ची ट्रेन पकडण्यासाठी देवगडवरनं, कारण देवगड नांदगाव रस्त्याचं काम चाललं आहे, तिथे जवळजवळ येईपर्यंत आम्हाला 2.25 तास गेले। त्याच्यानंतर कोणतीही कल्पना नाही। ॲपवर चेक केलं, ॲपवर सुद्धा कुठलंही सांगण्यात येत नाही। आणि इथे आल्यावर आत्ता ते म्हणत आहेत की 2:15ला येणार, पण त्यांच्याकडेही काही, कारण आत्ता आम्ही जस्ट आमची एक व्यक्ती जाताना मडगावला होती म्हणून आम्हाला कळलं का ती ट्रेन जस्ट मडगावला आत्ता पोचली आहे। नक्कीच आपण बघताय आज ज्या कोकण रेल्वेच्या गाड्या आहेत कशा पद्धतीने उशिराने जात आहेत। दुरांतो एक्सप्रेस आहे ती जवळजवळ 4.5 तास लेट आहे। त्याचबरोबर मांडवी एक्सप्रेस आहे ती जवळजवळ 4 तास लेट आहे आणि राजधानी एक्सप्रेस 3.5 तास लेट आहे। तर जर बघितलं तर वंदे भारत आहे ती आता कुठे मडगावला पोहोचले, जवळजवळ 5.5 ते 6 तास उशिराने येणार। त्यामुळे इथे जे चाकरमानी आलेत त्यांचे मोठे हाल होताना दिसत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, कणकवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।